जमलोय खरं तर राजकीय जीवनामध्ये काम करत असताना गेले 35 वर्ष सुरुवातीच्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील, रामकृष्ण मोरे असतील, अनंतराव थोपटे असतील, नानासाहेब नवले असतील, कैलासवासी कृष्णराव भेगडे असतील, बापूसाहेब थिटे असतील, मदन बाफना असतील, या सगळ्या मान्यवरांच्या बरोबर काम करायला सुरुवात मी केली. अतिशय तरुण होतो आणि त्याच काळामध्ये एक तरुणांचा ग्रुप डेक्कनच्या ठिकाणी बसायचा. त्याच्यामध्ये जालिंदर भाऊ होते, त्याच्यामध्ये मुरली काका होते, अनेक कार्यकर्ते होते. काळानुरूप वर्ष निघून जातात, दिवस निघून जातात, वेळ निघून जातो. आज सगळेजण हे आता एक वडीलधारी या नात्याने काम करतायत. नवीन पिढी पुढे आलेली आहे. ज्यावेळेस आम्ही तरुण होतो त्यावेळेस मी आता ज्यांची नावं घेतली ती सगळी वडीलधारी पिढी होती. पण नंतरच्या काळात रामकृष्ण मोरेंच्या बरोबर काम करत असताना मोरे साहेबांचं काम मी जवळनं बघितलं. नानासाहेब नवले आणि कृष्णराव भेगडे आणि त्या सगळ्या मान्यवरांची कामं मी जवळनं बघितली. त्यात शेवाळे बापू पण होते. आणि नंतर काम करत 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 मी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये रमेश अप्पा आणि गोलब साहेबांच्या मुळे आलो. आणि त्याच्यातून मला पहिल्यापासून कामाची आवड. लोकांची कामं झाली पाहिजे, सर्व घटकाला आपण बरोबर नेलं पाहिजे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने जाती कुठलाही मनामध्ये जातीभेद न ठेवता, जातीमध्ये धर्मामध्ये अंतर पडू न देता आपण सगळ्यांना कसं बरोबर देता येईल तिथं काम आम्ही आजपर्यंत करत आलो. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे 6 वेळेला उपमुख्यमंत्री पद मिळालं. ह्या जिल्ह्याचं अनेक वर्ष पालकमंत्री पद मिळालं. आणि ही सगळी कामं करत असताना अनेकांना कामाची संधी देण्याचा प्रयत्न 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी केला. नंतरच्या काळामध्ये काही राजकीय समीकरणं बदलली, त्याच्या खोलामध्ये मी जास्त जात नाही. पण मित्रांनो, त्यावेळेस आपला पुणे जिल्हा, आपलं पुणे शहर आणि आपलं पिंपरी चिंचवड शहर आणि आताचा काळ ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. लोकांच्या अपेक्षा वाढल्या, प्रचंड नागरीकरण झालंय. त्याच्यामध्ये गावही बदललेली आहेत, आपला जिल्हाही बदलतोय. आपली धरणं आता पिण्याच्या पाण्याला जास्त प्रमाणामध्ये प्यायला पाणी द्यावं लागतंय. त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचा करता प्रक्रिया करून त्यांना पाणी कसं देता येईल हाही आम्ही प्रयत्न करतोय. टाटाचं पाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी प्रत्येक माणसाला प्यायला तर पाणी मिळालं पाहिजे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ आता 3000 एकर जमीन आपण पुरंदरच्या परिसरामध्ये घेतोय. जवळपास 95% लोकांनी संमती दिलेली आहे. आज सकाळी कलेक्टरांच्या बरोबर इतर बैठका झाल्या, त्याच्यामध्ये त्याचाही आढावा घेतला. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इतर लोकांनी जमिनी घेतलेल्या आहेत हेही लक्षात आलेलं आहे. काही आपले मूळचे शेतकरी पण आहेत, त्यांनाही कुठेही वाऱ्यावर न सोडता मी प्रयत्न केला वेगवेगळ्या भागामध्ये करण्याचा. मग तो तुमचा माझा खेडचा परिसर असेल किंवा आता जागा निवडली त्याच्या पुढच्या बाजूला जागे निवडण्याचा प्रश्न असेल. पण शेवटी ते हवाई विमान वाहतूक आणि या सगळ्या विभागाला विचारल्यानंतर तीच जागा फायनल झाली. मित्रांनो, देशातला नंबर 2चा विमानतळ आपण करतोय. 2 धावपट्ट्या करतोय. आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ, कार्गो, तिथं लॉजिस्टिकच्या संदर्भातले अनेक गोष्टी आपण करतोय. संपूर्ण पुरंदरचं चित्र पलटलं जाणार आहे. तुमच्या माझ्या जिल्ह्याला उद्याच्या 100 वर्षामध्ये जी गरज होते ते ओळखून उशीर झालाय, त्याबद्दल मलाही थोडस वाईट वाटतं, कळतंय. पण लोकांनाही समजून घ्यावं लागतं. मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणावर हातात घेतली, त्याच्यामध्ये काही भागामध्ये रेल्वेची कामं हातामध्ये घेतली. आणि जी जबाबदारी आपल्यावर पडेल, अनेक महापुरुषांचा तिथं जीर्णोद्धार किंवा त्यांचे स्मारक जुने असतील त्याचा जीर्णोद्धार करणं आणि नवीन स्मारक करणं हेही काम हातामध्ये घेतलेलं आहे.
लवकरच आता नवरात्र उत्सव चालू आहे. 2 तारखेला मला वाटतं दसरा आहे, त्याच्यानंतर दिवाळी आहे, त्याच्यानंतर ख्रिसमस आणि बाकीचे सण आहेत. गणेशोत्सवाचं चांगलं स्वागत आपण केलं, पण अलीकडच्या काळामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे. महाराष्ट्रातले अनेक जिल्हे मित्रांनो, जो आवर्षण प्रवण भाग आहे, जिथं दुष्काळी भाग, जिथं लोक पाण्याकरता वणवण फिरतात, तिथं एवढं प्रचंड पाणी वाहून गेलं. 2-2दा 3-3दा धरणं भरतील एवढं पाणी वाहून गेलं. कधी एवढा प्रचंड पाऊस लोक जुनी सांगतात आम्ही बघितलेला नव्हता. घरं दारं जमीन जुमला पाण्यामध्ये गेला. विशेषतः नदीकाठच्या दोन्ही तीरावरच्या लोकांचं, ओढे नाले साऱ्या त्याच्या दोन्ही तीरावरच्या लोकांचं, आणि काही तलाव फुटलेत, पाझर तलाव फुटलेत, गाव तलाव फुटलेत, MI टँक फुटलेत, बॅरेजेस केटीवेरचं नुकसान झालेलं आहे, रस्ते वाहून गेलेले, छोटे ब्रिज वाहून गेलेले, अशा पद्धतीचं अनेक प्रकारचं नुकसान झालेलं आहे. आणि त्या लोकांना समजून घेण्याच्या करता, त्यांच्या प्रश्न समजून घेण्याच्या करता, त्यांच्या दुःखामधनं फुंकर घालून पुन्हा त्यांना उभं करण्याच्या करता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव असतील, मी असेल, आणि सगळे मंत्रिमंडळातले सहकारी, आपला कृषी मंत्री दत्तामाव भरणे असेल, सगळेच आम्ही त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करत होतो. काल रात्री आलो. आज उद्या परवा महत्वाच्या मीटिंग आहेत, वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. त्याच्यातून थेऊरचा अनेक वर्षाचा प्रश्न आम्ही निकाली काढलेला आहे. तिथं कुठेही 1 रुपयाचा घोटाळा होऊन दिलेला नाही, गडबड होऊन दिलेली नाही. मार्केट कमिटीला थेऊर कारखान्याची जागा विकलेली आहे. कॅबिनेटचाच निर्णय त्याच्यामध्ये घेतला की उद्या कुणी आरोपच करायला नको, कारण कुठलाही चांगला निर्णय घेतला तर त्याला 2 अर्थ काढले जातात आणि गैरसमज पसरवले जातात. तेही आता बरेच वर्षाचं आंबेडकरांचं स्वप्न आपण साकार करतोय. आताच दादा पाटील पराटे सांगत होते की दादा, रावसाहेब दादा पवार गोळगाव कारखान्याचा पण बघा, आपण भेदभाव केलेला नाही. इथं रणजित बसलेला आहे, बाकीचे माझे भोरचे, राजगडचे माझे लोक बसलेले आहेत. तिथंही आपण राजगडला मदत केली, प्रचंड मोठी मदत केली, 400 कोटीपर्यंत मदत केली. त्याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर म्हणून माझ्याकडे फाईल आली, मी 1 मिनिट लावलं नाही, ताबडतोब सही केली. मित्रांनो, राजकारण करत असताना मी कधी दुजाभाव केला नाही. आज PDCC बँकेचा मी संचालक नाही, पण आपण इथं बसलेत, त्यांना विचारा. बँकेत पण काम करताना मी सतत सांगत असतो, दिगंबरला सांगत असतो, सुनील चांदेराला सांगत असतो, त्याच्यामध्ये आपल्या दूध संघाला पण सांगत असतो, त्या स्वप्नील डमडरेला सांगत असतो, सगळ्यांना सांगत असतो, बाबांनो शेतकरी डोळ्यासमोर ठेवा, मदत करा, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू. आज जिल्हा परिषदेमध्ये 4 वर्ष झाली माझ्या कार्यकर्त्यांना तिथं संधी मिळत नाही. महाराष्ट्रात 22ला निवडणुका झाल्या, 22ला नवीन निवडणुका व्हायला पाहिजे होता, आता 26 उजाडत आहे. 4 वर्ष आमचे कार्यकर्ते सगळ्यांचेच, माझ्याच नाही, सगळ्याच राजकीय पक्षाचे थांबले. शेवटी मला उपमुख्यमंत्री पद मिळालं, शंकरला आमदारकी मिळाली, दत्ताला मंत्रीपद मिळालं, कुणाला खासदारकी मिळाली, तरी पण काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठंतरी नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपंचायत इथं कामाची संधी मिळाली पाहिजे, ह्याच्यातनंच कार्यकर्ता तयार होत असतो. आणि त्याच्यामुळं आता मात्र कुठल्याही क्षणी त्या निवडणुका जाहीर होतील. आणि म्हणून आपण भाऊशी बोलत असताना, त्याच्यामध्ये आमच्या मुरली काकाशी बोलत असताना, स्वातीताई असतील, रोहन असेल, त्यांना सगळ्यांना म्हणलं की आता विलंब लावू नका, आपण कार्यक्रम घेऊ. मुरली काका, तुम्ही म्हणला तसा एक मोठा कार्यक्रम आपण जरूर, तुम्ही म्हणाल तिथं घेऊ. जालिंदर भाऊ, तुम्ही म्हणाल तिथं कार्यक्रम पुरंदरमध्ये देखील घेऊ, त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण आज आपल्या जिल्ह्याला रिंग रोडच्या निमित्तानं, वेगवेगळ्या नॅशनल हायवेच्या निमित्तानं ज्या काही गोष्टी करता येतील त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी आणि माझे सहकारी लक्ष घालतोय. त्याच्यात आपण तर एकत्र काम केलेलं असल्यामुळे पुन्हा तुमची साथ आणि असंख्य सहकारी मित्रांची साथ मला मिळतेय. त्याच्यावर निश्चितपणे
आपला एकंदरीत कामाचा वेग वाढणार आहे. संघटनेमध्ये देखील काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या द्याव्या लागणार आहेत. सभासद नोंदणी करावी लागणार आहे. बूथ वाईज जबाबदाऱ्या द्याव्या लागणार आहे. पन्ना वाईज जबाबदाऱ्या द्याव्या लागणार आहे. काही काही जण काम करतात परंतु वरवर करतात. तसं करून बाबा तो चालणार. अंग झोपून मी कसा सकाळी 6ला कामाला लागतो, रात्री 12-1 माझ्या एवढं करू नका. माझ्या निम्म केलं तरी चालेल, पण किमान निम्म तरी करा. त्याच्यामध्ये अजिबातच नाही असं करू नका. आणि प्रत्येकाने प्रपंच चांगला ठेवा, व्यवसाय चांगला ठेवा, चांगल्या सवयी लावा. कुठेही कुणाच्या बद्दल अनादराने बोलू नका. आपल्याला कुणाच्या दुस्वास करायचा नाही, कुणाच्या बद्दल हिरीस करायचं नाही. ती आपल्या साधू संतांची शिकवण नाही, ती आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवण नाही, ती आपल्या महापुरुषांची शिकवण नाही. आणि या प्रकारे बाबांनो आपण पुढे जाऊया. हे पुढे जात असताना अनेक नवीन नवीन प्रश्न आवासून आपल्या सगळ्यांच्या समोर उभे राहत आहेत. त्याही प्रश्नाची सोडवणूक आपण करूया. परंतु आज आपल्याकडे रोजगार वाढणार आहे. जिल्ह्याचं सांगतोय आरोग्याची चांगली सेवा, त्याच्यामध्ये आपल्या सहकारी संस्था कशा चांगल्या चालतील. आपल्या इथं असणारी PM पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद आणि पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका या सगळ्या कशा चांगल्या चालतील. आपली जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ हा आपल्या शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या संस्था, त्या तिथं पारदर्शक कारभार कसा चालेल, अशाच पद्धतीचं काम हे आपलं सगळ्यांचं चाललेलं आहे. आणि त्यामुळं आता हे सगळे मान्यवर आल्यामुळं काही जण आता हे आलेत, आता आपल्या तिकिटाचं काय होणार. काही तसला तिकिटाचा विचार करू नका. ज्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असेल त्याला आपण तिकीट देतो. तुम्ही पहा, आमदारकीच्या निवडणुकीमध्ये शंकर मांडेकर पूर्वी आपलाच कार्यकर्ता, पण काही कारणानिमित्त त्याला दुसरीकडे जावं लागलं. काही कारणानिमित्त त्या खोलात मी जात नाही, त्याला जायचं नव्हतं. त्याला जिल्हा परिषदेचं तिकीट मीच दिलं, निवडून आणलं. पण नंतर मी पुन्हा त्याला बोलून घेतलं की बाबा आता आपल्याला तिथं उमेदवारी द्यायची. इथं रणजित बसलेला आहे, विक्रम कुटवड असेल, बाकीचे अनेक माझे सहकारी असतील, त्यांनाही वाटत होतं, त्यांचाही अधिकार होता. पण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपण राजकारण केलं तर सीट येते का, आणि म्हणून ती आपण निवडणुकीच्या निमित्तानं एक आराखडे बांधले आणि सगळ्यांनीच काम केलं. विक्रमनी केलं, रणजितने केलं, बाकीच्या सगळ्या माझ्या सहकार्यांनी केलं, राजगडकरांनी केलं, वेलेकरांनी केलं, मुळशीकरांनी एकतर्फी केलं. आणि त्याच्यामुळं शंकर मांडेकर हा आमदार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या इथं शिरूरमध्ये माझी भावकीच मला सोडून गेली. तो तर बिचारा पालकमंत्र्याची स्वप्न बघत होता. त्याला वाटलं की सगळेच दादाच्या बरोबर गेले, आता आपण इकडे राहिलो की आपलंच सरकार येणार, आपण पालकमंत्री होणार, आपण मग सगळीकडं काम करणार. ठीक आहे, प्रत्येकाचं स्वप्न असलं पाहिजे, प्रत्येकाचं ध्येय असलं पाहिजे. त्याहीबद्दल कुणाचं लोभत असण्याचं कारण नाही. पण नंतर मी त्याला सांगितलं की आता तू मला सोडून गेलाय, आता मी तुला पाहणार, तू कसा निवडून येतो ते मी पाहणार. आणि त्या प्रकारे आपण माऊली इथं साक्षीला आहे, तिथं त्या बाबतीमध्ये की बाबा काय झालं, कसं झालं. वैशालीला हे सगळ्या गोष्टी माहिती आहे. वैशाली, तू, मी आणि माऊलीच आपल्या लॉनवर मुंबईच्या बंगल्यावर बसलो होतो आणि त्याच्यातनं मी माऊलीला तिकीट दिलं. 1.5 लाख मतांनी आला. तिथं सुनीलला पण टार्गेट करायचा प्रयत्न केला. आपलेच जवळचे लोक अपक्ष उभे राहिले आणि सर्व पक्षीय उमेदवार म्हणून मला जरा काळजी होती. पण 1 लाख मतांनी सुनील शेळके निवडून आला. मित्रांनो, काही बाबतीमध्ये थोडस काही गोष्टी घडल्या. माझं एकच विनंती आहे, ज्याच्यावर कुणाबरोबर राहायचं निष्ठेने राहा. इथं कधी आमच्या बरोबर दिसायचं, मध्येच कुठेतरी इतरांच्या बरोबर मिटिंग केल्यासारखं दाखवायचं. सगळ्यांच्या बद्दल मान सन्मान आहे ना, पण असं 2-3 ठिकाणी डगरीवर हात ठेवायचा प्रयत्न केला तर काहीच राहत नाही. आता त्याच्यामुळं निष्ठेला महत्व आहे.
त्याच्यामुळं आपण काम करताना आपल्या ध्येय काय त्याला महत्व आहे आणि तशा पद्धतीनं आपण उद्याच्या काळामध्ये आपण जरी महायुतीमध्ये असलो तरी मागे तुम्हाला आठवत असेल महाविकास आघाडीत 15 वर्ष काम करत असताना जिल्हा परिषद तालुका पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण स्वतंत्र लढायचो आणि नंतर गरज पडली तर एकत्र त्या ठिकाणी यायचो। आताच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय। मी जनसंवादाच्या निमित्तानं कालच्या डॉक्टर शंतनू जगदाळे आहेत, बाकीचे माझे इतर सहकारी बाबतीमध्ये इथं उपस्थित आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती आहे। महादेवराव बाबासाहेब इथं आहेत, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी काम करत असताना कशा पद्धतीने मग त्याच्यामध्ये आमचा संदीप बदे होता, बाकीचे सगळे माझे सहकारी होते आणि त्याच्यात आपण परिवार मिलन हा कार्यक्रम राबवला। त्याच्या संदर्भामध्ये आपण प्रकाश कदम पण इथं बसलेत, आपण अनेक प्रकारचे तिथं जनसंवाद कार्यक्रम देखील आपण त्या बाबतीमध्ये राबवला। त्याच्यातून पण बादल साहेब पण इथं बसलेले, अप्पा बांदल, बाकीचे बरेच जण, मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण सगळ्यांनी मिळून, सुभाष होता आपला, त्या चेतन होता, अशा सगळ्यांनी मिळून आपण तो कार्यक्रम केला। मी खरं तर सुभाष कालच्या 2 दिवसात खडक वाचल्यावर पण येणार होतो, पण मला रावलं नाही। ते सगळं बघितल्यानंतर मी ताबडतोब बाय रोड सोलापूरमध्ये शिरलो आणि तिथून हा सगळा भेटी द्यायचा कार्यक्रम केला। परंतु त्याच्यात वेगवेगळ्या बातम्या येतात, मी चांगल्या भावनेने काही सांगायला गेलो की सगळी सोंग करतात, पैशाचं सोंग करता येत नाही, तर त्याच्यातनं वेगळा अर्थ काढतात। आणि अजित पवार मनात काय, माझ्या मनात माझ्या अडचणीतल्या बळीराजाला मदत करणं आणि त्याला पुन्हा उभं करणं, ज्यांची घरदारं उद्ध्वस्त करणं केली झालेली आहेत पावसामुळं, पाण्यामुळं, त्याला पुन्हा जिथं कधी पाणी येणार नाही अशा जरा वरच्या भागात त्याचं पुनर्वसन करणं, या सगळ्या गोष्टी आपण करतोय। आपल्याला पुढेही त्याच पद्धतीने करावं लागणार आहे। कुठेही एकमेकाच्या बद्दल समज गैरसमज करून घेऊ नका। त्याच्यामध्ये हा आजचा, हा कालचा, हा पहिल्यापासूनचा असा भेदभाव पण बाबांनो त्या बाबतीमध्ये कुठेही करू नका। पुढेही जनसंवाद कार्यक्रम आपण चालू ठेवणार आहे, पुढेही आपण आपला परिवार मिलनाचा कार्यक्रम चालू ठेवणार आहे। कृपा करून काही कार्यकर्ते म्हणतात की दादा आम्हाला का वेळ देत नाही, मला सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाऊन तिथं बसून त्याच्याबरोबर 2 घास खायचे, त्याचे सुखदुःख समजून घ्यायचे। त्याच्यामध्ये मग एखादा माझा प्रकाश कदमांना माहिती आहे तिथला तर आपला रिक्षावाला होता, त्याला आता रसवंती ग्रह आपल्याच राजगडचाच खोपडे बोर राजगडचा, म्हणजे अशा पद्धतीनं आपण तिथं जाण्याचा प्रयत्न करतोय। कारण आपण शेवटी सगळ्यांच्या मध्ये मिळून मिसळून काम केलं पाहिजे, वरवरचं काम करून चालत नाही। जनतेच्या प्रश्नाच्या करता त्यांच्या घरापर्यंत जाऊन, त्यांच्या झोपडपट्टीपर्यंत जाऊन आपल्याला काम करावं लागणार आहे। आणि आज निश्चितपणे जालिंदर भाऊच्यामुळं, आमच्या मुरली काकाच्यामुळं, आमच्या स्वातीताईच्यामुळं, आमच्या रोहनच्यामुळं आपली ताकद त्या ठिकाणी वाढलेली आहे। तुम्ही पण आता बरोबर काम करत असताना समन्वय साधण्याचा प्रयत्न करा। कुठेही कुणी काही सांगितलं तर हलक्या कानाचा राहू नका, आपण काही कुणावर विश्वास ठेवणार नाही। मागे मी असंच एकदा बोलता बोलता म्हणालो किंवा आपल्याला काही दिल्लीमध्ये जाऊन कुणाला विचारून काही करावं लागत नाही। काँग्रेसमध्ये, त्याच्यामध्ये भाजपमध्ये, त्यामध्ये पवार साहेबांच्या पक्षामध्ये त्यांचे नेते दिल्लीमध्ये असल्यामुळे मी त्या हेतूने बोललो, तर पत्रकार मित्रांनी वेगळाच अर्थ काढला। लोक दादा तर दिल्लीचं काढतोय, दिल्लीला जा। अरे आम्ही इथं राहतो, आम्ही मुंबईमध्ये राहतो, मी पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे काही असेल तर मी बारामतीत असतो, मी पुण्यात असतो, मी पिंपरी चिंचवडमध्ये असतो, मी दौंडला असतो, मी इंदापूरला असतो, मी पुरंदरला असतो। त्याच्यामुळं आम्हाला तिकडे जायची गरज नाही, इथं बसून आम्ही आमचे निर्णय घेऊ। जिल्हा परिषदेमध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये काय करायचं ते आम्ही सगळे भाऊ, रोहन तुझं काय मत आहे, भाऊ तुझं काय मत आहे, मुरली काका तुझं काय मत आहे, स्वाती तुझं काय मत आहे, तुम्ही आता आलेले
म्हणजे पहिल्यांदा विचारणार नाही का पहिल्यांदा विचारणार आहे, आणि मग त्याच्यातून साधारण समोर उमेदवार कोण होते त्याच्या विरोधात कोण उभं केल्यानंतर आपल्याला तिथं यश मिळणार. ह्या पद्धतीनं बाबांनो आपल्याला पुढे जायचंय. आपल्याला आता पक्षाच्या कार्यालयाला शहराकरता जागाही चांगली मिळालेली आहे. आपलं तिथं धनकवडीचं कार्यालय ग्रामीणचं आहेच, तिथं प्रदीप आणि बाकीचे बसतात, परंतु मला पण हे सोयीचं पडतं. त्याच्यामुळं उद्याच्याला पिंपरी चिंचवडमध्ये पण मी एक कार्यालय चांगलं करतोय. परंतु त्यांना पिंपरी चिंचवडकरांना शेखरला आठवत असेल कितीतरी बैठका आपण इथं MSCBच्या कार्यालयामध्ये घेतल्या, त्या चतुर्शृंगीच्या पायथ्याला. कित्येक मीटिंग आपल्या खूप वर्ष बारामती गेस्ट हाऊसला हॉस्टेलला झाल्या. सगळ्या निवडणुका आप्पा तुम्हाला आठवत असेल तिथं आपण बसायचो, तिथं चर्चा करायचो. त्याच्यामुळं ही तर आपल्याला प्रशस्त जागा आहे. म्हणजे शहराच्या करता सुभाषराव किंवा सुनील त्याबद्दल दुमत नाही, परंतु कधी एखादी मीटिंग ग्रामीणला पण इथं घ्यायला प्रदीप काही अडचण नाही. या पद्धतीने किंवा पिंपरी चिंचवडच्या करांना देखील इथं मेट्रोचं स्टेशन आहे, इथं लवकरच आपण बस स्थानक उभं करतोय. BOT तत्वावर मेट्रो आणि रस्ते विकास महामंडळ नाही एसटी महामंडळ ते मध्ये 49 वर्षाचा लीजचा प्रश्न आता निकाली निघालाय. आता मी प्रताप सरनाईक साहेबांना सांगितलंय ते हार्डीकर बसून आता ते काम सुरू होईल. त्याच्यावर बस स्थानक पण इथं आहे, इथं मेट्रो पण आहे. तुम्ही कुठलाही मेट्रो इथं उतरू शकता, तिकीट काढून आणि जाऊ शकता. त्याच्यामुळे तशी काही अडचण नाही, आणि ज्याला वाहन आहे त्यालाही येता येईल, एसटी वाल्यालाही पण येता येईल. अशा पद्धतीने ही चांगली जागा पुढे आणखीन चांगली जागा मिळेपर्यंत, ह्याच्यापेक्षाही चांगली जागा मिळवण्याचा मी प्रयत्न करतोय. परंतु पुढची जागा मिळेपर्यंत आपल्याला ही एक चांगल्या पद्धतीची जागा मिळालेली आहे. आणि त्याचा मध्ये मला वाटतं उद्घाटन पण झालेलं आहे. 15 ऑगस्टला का काहीतरी झालं ना, मला येता आलं नाही कारण मी बीडला झेंडावंदनला गेलेलो होतो. आपल्याला राज्यात फिरावं लागणार आहे, मला जास्त वेळ तिकडेही द्यावा लागणार आहे. त्याच्यामुळं घर म्हणून तुमच्यावर पण जबाबदारी महत्वाची आहे, ती पण जबाबदारी आपण त्या बाबतीमध्ये पार पाडावी अशी माझी आपल्याला सगळ्यांनाच, मुरली काकाला पण, आमच्या भाऊला जालिंदर भाऊला पण, स्वातीताईंना, रोहनदा सगळ्यांनाच आग्रहाची सूचना आहे. राजगडचे पण मोठ्या प्रमाणावर सहकारी मित्र यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. बरेच दिवस राजगडला वेल्याला राजगड नाव द्यावं अशी तुमची मागणी होती. आनंदा अण्णा देशमाने तर माजी जिल्हा परिषदेचे सदस्य होते, संजयराव माजी पंचायत समितीचे सदस्य होते. ठीक आहे, आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेले आहे. शेवटी आपल्याला आपल्यामध्ये समरसून काम करणं, जालिंदर भाऊ, मुरली काका, स्वाती आणि रोहन आपल्याला अडचणीचं नाहीये, कारण आपल्याला प्रत्येकाला एकमेकाचे स्वभाव, एकमेकाचे मत ही माहिती आहे. त्याच्यामुळं आज अजित पवारला भेटावं का नाही, त्याचा मूड आहे का नाही, ती जालिंदर भाऊला चांगलं कळेल, मुरली काकाला चांगलं कळेल, स्वातीलाही कळेल, रोहनलाही कळेल. गमतीचा भाग जाऊ द्या. आता तुम्हाला कळतंय का मागचा अजित पवार आताचा अजित पवार लय फरक झाला. काका रे बाबा रे त्याच्यामध्ये आता काळानुरूप जसं वय वाढतं तसं आपल्याला बदलावं लागतं. त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते, मॅच्युरिटी. आता पूर्वी कसं आपण काही केलं तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे, आता आपल्यालाच पांघरून घालायचं. त्याच्यामुळं बाबांनो गप्तीचा भाग जाऊ दे, पण तुम्ही खरं ते समजून घ्या. आपल्याला नवीन तरुणांना, तरुणींना, युवतींना ह्या सगळ्यांना बरोबर घ्यायचंय. त्यावेळेस उमेदवारी देताना पण आपण काही नवे चेहरे देण्याचा प्रयत्न करू. दोन्ही म्हणजे कॉर्पोरेशन पण सगळीकडेच. अजूनही काही सहकारी पक्षामध्ये येत आहेत, आपले सदानंद शेट्टी आणि ते सगळा ग्रुप पण येणार आहे. त्यांनाही सुभाष आणि सुनील आपल्याला वेगळा वेळ द्यायचा आहे. बाकीचे पण इतर सहकारी बरेच जण आहेत. त्या पद्धतीनं माझा प्रयत्न चाललाय. ग्रामीण भागामध्ये पण अजून काही माझ्या बरोबर येणार आहेत. माझ्या त्यांच्यावर मीटिंग वगैरे झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं आपण करू. तिकडेही संघटनेमध्ये सहकार्यांना
वाढवत बेरजेचं राजकारण करू आणि त्याचबरोबर नागरिकांना पण आपलंसं करून नागरिकांना एक विश्वास देऊ की आम्ही अतिशय उत्तम पद्धतीनं ह्या दोन्ही शहरांचा ह्या जिल्ह्याचा आणि ह्या जिल्ह्यात या सगळ्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आम्हाला आवड आहे, आमची इच्छा आहे, आम्ही वेळ देऊ शकतो, आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे, तेवढी कॅपॅसिटी आहे आणि ह्या प्रकारे आम्ही पुढे जाण्याचं काम करूया अशी विनंती करतो. भाऊ, पुढे दूध संघाच्या मिटिंगला जाऊन पुन्हा बँकेच्याही मिटिंगला जायचंय, त्याच्यामुळं अधिक बोलत नाही. पण भाऊ, मनापासून परवा जयश्री पण भेटली होती, मी राकेश तू पण तू काही वेगळं काही मनात आणू नको. कामटे आता भावकी सगळी एकत्र आली, त्याच्यामुळं काही कुणी चुलत्या पुतण्याचं मला नको सांगू, म्हणजे मागच्या पिढीचंही नको सांगू, आताच्या पिढीचं नको सांगू आणि पुढच्या पिढीचंही नको सांगू. तर खरंच मी सगळ्यांना सांगतो, मित्रांनो, आपण हसत खेळत सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे जाऊया, एकोप्याने काम करूया, जातीय सलोखा ठेवूया. कुठेही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या बाबतीत काही जण वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करतात, माझ्याबद्दल पण वाईट बोलतात. ते वाईट बोलले म्हणून आपण तसं वाईट बोलून उत्तर द्यायचं, ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं नाही. सुसंस्कृत महाराष्ट्र आणि सुसंस्कृतपणाने करायचं राजकारण, ह्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे. त्याच्यामुळं कधी कधी तुम्हालाही राग येईल, तुम्हालाही वाटेल हे का असं बोलतात, परंतु विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणायचं आणि पुढे निघून जायचं, अजिबात त्याला महत्व द्यायचं नाही. तुम्ही त्या गोष्टीला महत्व दिलं की आणखी पत्रकार मित्र तो काल तुम्हाला असं म्हणलं, की आज आपण काहीतरी म्हणायचं, परत त्याला सुभाषराव पवार तुम्हाला काल, त्यांना 24 तास चॅनल चालवायचे असतात, त्याच्यामुळे ते त्यांचं काम करतात. तो त्यांना धन्यवाद त्याबद्दल. पण आपण कुठल्या गोष्टी बोलल्या पाहिजे, काय बोलल्यानंतर नवीन प्रश्न निर्माण होणार नाही, काय बोलल्यानंतर कुणाच्या बद्दल गैरसमज निर्माण होणार नाही, याचं तारतम्य पदाधिकाऱ्यांनी, प्रवक्त्यांनी, पक्षातल्या प्रमुख मान्यवरांनी, कारण आता तुम्हाला राष्ट्रवादीचा घड्याचा शिक्का बसलाय. तुम्ही मी बोलत असताना थोडं काही एखादं वाक्य इकडे तिकडे गेलं तर त्याचा परिणाम पक्षावर होतो. जे नागरिक हे सगळं सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडिया हे बघत आपलं मत तयार करतात. कारण मी आता एवढेच जरी सभा असली तरी मी का जास्त बोलतो, कारण मला माहिती की महाराष्ट्रात जाणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं पण माझ्या कार्यकर्त्यांना समजावं, माझ्या चांद्यापासून बांध्यापर्यंत माझ्या सहकार्याला समजावं, त्याकरता मी हे बोललेलो आहे. आणि असंच आपण भाऊ, तुमच्याही राज्यामध्ये पण ओळखी आहेत, मुरली काका तुझ्याही राज्यामध्ये ओळखी आहेत, संग्रामाला आहे का, बाकीच्या पण सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं तिथं पण तुमचे मित्र परिवाराला, त्याच्यातल्या पण सहकार्यांना आपल्या बरोबर घेण्याचा प्रयत्न, स्वाती तुझ्याही काही ओळखी असतील, रोहन तुझ्याही काही ओळखी असतील, त्या पद्धतीनं बेरीज करत, पण बेरीज करताना ज्याला आपण घेतो त्याची प्रतिमा जनमानसात चांगली असली पाहिजे. त्याच्यावर चुकीचे आरोप किंवा चुकीच्या बद्दलच्या केसेस, त्याची प्रतिमा म्हणजे कुठल्याही माझ्या बहिणीला, माझ्या मुलीला, माझ्या माते समान भगिनीला, त्यांच्याकडे जाताना आपण विश्वासाने भावाकडं, वडील समान व्यक्तीकडं किंवा आपल्या वडिलांच्याकडं जातोय असंच त्यांना विश्वास वाटला पाहिजे. असं काम आपण सगळे मिळून करूया. तुम्ही पण मला साथ द्या, देताच आहे. पुढे आणखीन जोमाने आपल्याला 1 महिने दिवाळी पण आहे, ते करत आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. आणि प्रत्येकाला आपापल्या जिल्ह्यात पण तालुक्यात पण लक्ष द्यावं लागणार आहे. त्याच्यात पण आपले 13 तालुके जे आहेत तिथं पण जालिंदरभाऊ तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होता, मुरली काका तुम्ही भूविकास बँकेचे अध्यक्ष होता,
त्याच्यामुळे तुमच्या जिल्ह्यात 13 तालुक्यात आपल्या बरोबर महादेव बाबर पण आहेत, आपल्याकडे संभाजीराव कुंजीर पण आहेत, आपल्याकडे आप्पा पण आहेत, बाकीचे सगळे सहकारी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला विधिमंडळातल्या पण सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तुम्हाला संघटनेमध्ये कसं काम केलं पाहिजे, कशी माणसं जोडली पाहिजे, कशी बेरीज केली पाहिजे हेही माहिती आहे. आणि त्यामुळं स्वातीताई, तुम्ही पण जरी तिथले काही प्रश्न वेगळे असले तरी देखील तिथल्या पण सगळ्या महिलांना बरोबर घेऊन, डॉक्टर शंतनू तुझा पण कुठे गेला, तुझा पण तू मागच असतो डॉक्टर, म्हणजे माझं मग उभा असतो, मागच असतो, ते 2 अर्थ होतात. तशा पद्धतीने रोहन तू पण, नाहीतर मला आता कुणाचा फोन आला नाही, मला कुणी विचारलंच नाही, माझ्याकडे बघून कुणी हसलंच नाही, माझं नावच घेतलं नाही, असं काही कुणी समजण्याचं कार्य नाही. त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. एक आपला राष्ट्रवादीचा परिवार म्हणून आज आमचे जालिंदर भाऊ, आपले मुरली काका, आपल्या स्वातीताई, आपले रोहन आणि त्याच्याबरोबरचे सगळेच माझे सहकारी, आनंदांना, संजय, मारुती, दत्ता, असे सगळे असंख्य कार्यकर्ते आले. त्यांचा पुन्हा एकदा मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. आणि तुम्ही हा निर्णय घेतल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देखील देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय